नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वीच आमच्या मातोश्रींचा आदेश आला, चला आपण अक्कलकोटला जातोय. मग काय, त्या अनुषंगाने भराभरा पावलं उचलत आम्ही CST स्टेशनला पोचलो सुद्धा. हे रात्रीच्या प्रवासाचं एक बरं असतं, जेवण खाऊन मस्त स्टेशनवर पोचायचं, रात्री ट्रेनमध्ये पांघरुण घेऊन झोपून जायचं, डायरेक्ट सकाळी उठल्यानंतर आपल्या डेस्टिनेशनला आपण पोचलेलो असतो. म्हणजे प्रवासाचा थकवा क्षीण वगैरे काही जाणवतच नाही. आई मस्त माझा बेड बनवेपर्यंत मी इकडे तिकडे टेहळणी करून आले. फर्स्ट ACचा डबा कधी बघितला नव्हता, त्यामुळे तोही बघून घेतला. परत माझ्या डब्यात आल्यानंतर आईने बेड सेट केलेला होता. मग काय, पांघरुण घेतलं आणि धाराडून पंढरपूर. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 6:45 वाजता आमची गाडी सोलापूर स्टेशनला पोहोचली. अजिबातच लेट नाही, इंडियन रेल्वेज पण लेट नाही, थोडं आश्चर्यच आहे. आम्ही हॉटेलमध्ये गेलो, भराभरा आवरलं, कारण आम्हाला लगेच निघायचं होतं. आवरून झाल्यानंतर हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी नाश्ता होता. तो कसा काय सोडणार, कारण रात्रभर खूप भूक लागली होती. सकाळी सकाळी नाश्ता करायला आल्यानंतर त्या वासानेच माझी भूक दुप्पट झाली आणि हे पदार्थ पाहून चौपट झाली. इडली, आहा, गरमागरम इडली, सांबार, ब्रेड, बटर हे सगळं खाऊन मी आधी माझा पोटोबा तृप्त केला आणि मग विठोबाला निघाले. म्हणजेच हे सगळं नाश्ता करून अक्कलकोटच्या दर्शनाला निघालो. आम्ही अक्कलकोटमध्ये काय काय मजा केली हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.